आणि सुरुवातीलाच पाहूयात महाराष्ट्र सुपरफास्ट. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजची सुनावणी संपली असून मंगळवारी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. अपात्र व्यक्तीलाच मुख्यमंत्री होऊ दिलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या बाजूने केला. पूर्वसूचना न देताच आयोगाचा आमच्या विरोधात निर्णय असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. एकोणतीस नुसार पक्ष नोंदणी रद्दचा अधिकार आयोगाला नाही आहे. पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयाचा अधिकार आयोगाला नाही असे ठळक मुद्दे सिब्बल यांनी युक्तिवादाच्या दरम्यान मांडलेले आहेत. निवडणूक आयोगाचं शिवसेनेच्या बाबत काम बेकायदेशीर आहे. निवडणूक आयोगानं पक्षपाती निर्णय घेतलेत. शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणी पार पडल्यानंतर संजय राऊतांनी आयोगावर आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे नाराज नाहीत अशी सूत्रांची माहिती आहे. केवळ प्रकृती अस्वास्थ्यामुळे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. विकास कामाच्या बाबतीत शिंदे नेहमीच सरकारसोबत असून नाराजीचं कारण नाही अशी सूत्रांची माहिती आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या इस्टेट एजंट भावेश कावरेनं अखेर माफी मागितली. ताडदेवमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना घर मिळणार नाही, तर शाकाहारी असाल तरच घर मिळेल असं कावरे एका व्हिडिओमध्ये म्हणताना दिसला होता. मराठी माणसामध्येही शाकाहारी लोक असल्याचा युटर्न भावेश कावरेने आपल्या व्हिडिओमध्ये घेतला आहे. एजंट भावेश कावरे याच्या विधानाचा मनसेनं निषेध केला. कावरेच्या कार्यालयाच्या पाठीला कोंबडीचा हार घालत मनसेनं निषेध केला. कांजूर मार्ग इथल्या कार्यालयासमोर मनसेनं आंदोलन केलं. यावेळी मनसैनिकांकडून भावेश कावरे यांना इशारा देखील देण्यात आला. ताडदेव मधल्या ब्रोकरचा समाचार घेणार किशोरी पेडणेकरांनी इशारा दिलाय. शाकाहारी माणसाला घर हा कुठला कायदा? एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांनी सवाल उपस्थित केला. भंडारा शहरामध्ये आज भाजपच्या वतीनं संघटनात्मक बैठकीचं आयोजन केलं. यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हजेरी लावत कार्यकर्त्यांना SIR आणि पदवीधर निवडणुकीसाठी मार्गदर्शन केलं आहे. सर्वांनी आपल्याला बूथवर SIR कडे जातीनं लक्ष द्यावं अशा सूचना देण्यात आल्या. फडणवीस शिंदेंच्या बैठकीची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. रायगड पालकमंत्री पदावर दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. पालकमंत्री पदाबाबत मंत्री भरत गोगावले अजूनही आशावादी आहेत. रायगडचा पालकमंत्री मीच होणार हे ठरलेलं आहे असं वक्तव्य गोगावले यांनी केलं. 2 दिवस बाकी आहेत, निर्णय होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलंय. तर आता जॅकेट घालायचं हे सांगायलाही गोगावले विसरले नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी माळशिरस तालुक्यातल्या तांदूळवाडीतल्या सभेत बावनकुळेंवर टीका केली. यावेळी त्यांनी बावनकुळेंची तुलना थेट बाहुबली चित्रपटातल्या कालके या पात्राशी केली आहे. तर सरकार संयमाची भूमिका घेत आहे, त्यांना माझी नक्कल करून आनंद मिळत असेल तर ठीक आहे असं बावनकुळेंनी म्हटलं. मनोज जरांगेंनी थेट वर्षा निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. कुठलंही आंदोलन करू शकतो, त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकारनं ठोस निर्णय घ्यावा असा इशारा देखील दिला. पालघरमध्ये पेसा जिल्ह्यातील शिक्षक भरतीत ओबीसींना 0% आरक्षण दिल्याच्या निषेधार्थ ओबीसी हक्क परिषदेची बैठक झाली. लोकप्रतिनिधींच्या घरासमोर घंटानाद आणि ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला. सुप्रीम कोर्टाच्या सोबत रस्त्यावरही लढा देण्याचा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला. गोळा असतो तर भाजपनं खाऊन टाकलं असतं असं विधान मंत्री गुलाबराव पाटलांनी केलं. जळगावातल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. दूध संघात यापूर्वीचे अध्यक्ष झाले किंवा सभापती झाले ते किती भोळे होते हे सांगताना मंत्री गुलाबराव पाटलांनी ही भूमिका व्यक्त केली. भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अखेर शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाली. कल्पना अनेक महिन्यांपासून फरार होती. शिर्डी पोलिसांनी कल्पना खरातचा जबाब नोंदवलाय. जमीन व्यवहाराच्या बाबत आपल्याला माहिती नाहीये. पती अशोक खरातनंच परस्पर व्यवहार केला असा जबाब कल्पना खरातनं दिलाय. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला करण्यात आला. नांदेडमधल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बादल यांच्यासोबत असलेला पोलीसही जखमी झालेला आहे. हल्ल्याचं कारण स्पष्ट आहे. आरोपीला अटक केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी शिरोमणी अकाली दल प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल यांच्याशी फोनवरून संवाद साधला. तर सुखबीर सिंग बादल यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली. नांदेड पोलीस अधीक्षकांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केली. हा हल्ला नेमका कोणत्या उद्देशाने करण्यात आला याचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले. शुद्धीकरणाच्या मुद्द्यावरनं राज्यसभेत जोरदार रणकंदन पाहायला मिळालं. उत्तराखंडमधील सभेनंतर भाजपकडनं सभामंचाचा शुद्धीकरण करण्यात आलं असा आरोप विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंनी केला. भाजपकडनं समाजामध्ये द्वेष पसरवला जातो असा आरोपही त्यांनी केला आहे. लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी उपस्थिती लावली. यावेळी सभागृहात विरोधक आक्रमक झालेले आहेत. मोदी शहांनी सभागृहात हजेरी लावल्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अमित शहा यांना तातडीनं उपपंतप्रधान व्हायचे असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. उपपंतप्रधान म्हणून तातडीनं घोषित करा अशी मागणी शहांनी मोदींकडे केली आहे. तर अमित शहा आणि पंतप्रधान मोदींमध्ये यावरनं मतभेद आहेत असा दावाही राऊतांनी केला. भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. राहुल गांधी चोर आहेत असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. इतकंच नाही तर राहुल गांधी जिन्नाचे वारसदार असल्याची टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्रामध्ये 5 वर्षात 36,291 कंपन्यांना टाळे लागलेले आहेत. या कंपन्या आणि कामगारांची एकत्रित माहिती सरकारकडे नाही अशी माहिती संसदेमध्ये शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिलेली आहे. राज्यामध्ये उद्योगांची भरभराट होत असल्याचा राज्य सरकारचा दावा केंद्र सरकारनेच फोल ठरवला आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून वेळोवेळी केंद्रातील आणि राज्यातल्या सरकारवर बेरोजगारी आणि रोजगार निर्मितीच्या मुद्द्यावरून तीव्र शब्दात टीका करण्यात आली. तरुणांच्या हाताला काम मिळण्यात अपयश आल्याचा दावा करत सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. खड्डेमय रस्त्यांमुळे चाकण MIDC मधील लघु उद्योजक त्रस्त झाले. आमची अवस्था ICU मधल्या एखाद्या पेशंटसारखी अशा शब्दात लघु उद्योजकांनी संताप व्यक्त केला. रस्ते कुणाच्या अखत्यारीत आहेत हेच कळत नाही असंही त्यांनी म्हटलं. चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी 16 ऑगस्टला उद्योगमंत्री उदय सामंत हे बैठक घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर उदय सामंतांनी चाकणमधील औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत फोनवरनं चर्चा केली. नीट UG 2024 पेपरफुटी प्रकरणामध्ये CBIने दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रावर आज दिल्लीतल्या राऊज अव्हेन्यू न्यायालयात सुनावणी झाली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी 13 आरोपींविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची दखल घेतली आहे. आरोप निश्चितीवर युक्तिवाद सुरू असतानाच आरोपींच्या वकिलांनी CBIने आरोपपत्रासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांच्या पुरवठ्याबाबत काही मुद्दे उपस्थित केलेत. तामिळनाडू विधानसभेत वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याच्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वर्तुळामध्ये तीव्र पडसाद उमटू लागलेत. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक करत मनसे नेते अमित ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली. महाराष्ट्रातील विद्यार्थी तरुण आंदोलनकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नीट पेपरफुटी आणि दिल्लीमधील जंतर मंतरवरील आंदोलनात विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून मुंबईसह राज्यभर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी तरुण आणि इतर आंदोलनकर्त्यांना न्यायालयीन कारवाईचा दिलासा देण्यात आलेला आहे. शासकीय सेवा भरतीच्या परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला. पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहार रोखण्यासाठी परीक्षा पद्धतीमध्ये सर्वंकष सुधारणा करण्याचे निर्देश दिले. आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या पेगलवाडीतल्या शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी रस्त्यातील दुरवस्थेचा व्हिडिओ बनवला. त्या विद्यार्थ्यांच्या सोबत आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. उंदिवडे खांडपे इथल्या खड्डेमय रस्त्याची व्यथा मांडणाऱ्या शाळकरी मुलींचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची दखल घेत आदित्य ठाकरे यांनी मुलींशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुलींना सायकल भेट दिली. भंडारा शहरातील अंगणवाडीची दुरवस्था झाल्याची बातमी झी 24 तासनं दाखवली होती. याची दखल पालकमंत्री पंकज भोयर यांनी घेतली असून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेत अंगणवाडी विषयाला घेऊन चर्चा करण्यात आली. अंगणवाडीकरिता जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गणवेशाचे पैसे प्रत्येक शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली. ज्या काही शाळा असतील किंवा ज्यांना एकाच गणवेशाचे पैसे आले किंवा बुटाचे आले नाहीत
अशी याची माहिती घेतली जाईल असं भोयर यांनी सांगितलं. भंडारा शहरामध्ये 6 ऑगस्टला चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. पालकमंत्री पंकज भोयर यांनी एका आठवड्यानंतर पीडित कुटुंबाची भेट घेतली. शहरात पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त आलेल्या पालकमंत्र्यांनी भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलेलं आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये श्रावणाच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेण्यात आली. एका बाजूला कुंभमेळ्याचं काम सुरू असल्यामुळे भाविकांची अडचण होणार असल्याने प्रशासन आणि पोलीस आक्रमण झाले. कोल्हापुरातील वाहतूकदारांनी मोर्चा काढत आंदोलन केलं. 15 ऑगस्टपर्यंत शासनानं ई चलान संदर्भात ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा वाहतूकदारांनी दिला. आणि महापालिकेच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये लिफ्ट अचानक बंद पडल्यानं काही काळ रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. लिफ्टमध्ये 4 ते 5 रुग्ण अडकले होते. लिफ्ट बंद पडल्याची माहिती मिळताच रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि लिफ्टमध्ये अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढलं. घाटकोपर दरड दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 8 वर पोहोचला. 32 तासानंतर घाटकोपरमधील बचाव कार्य थांबवण्यात आलं. दरड दुर्घटनेमध्ये एकूण 7 जण गंभीर झाल्याची माहिती आहे. पुण्याच्या वाकी गावातील पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. चाकण औद्योगिक परिसरातील वाकी गावाला जोडणारा मुख्य पूल अतिवृष्टीमुळे वाहून जाऊन तब्बल 8 दिवस उलटले. पुलाची दुरुस्ती न झाल्यानं नागरिकांचा संपर्क अजूनही तुटलेला आहे. दिल्लीमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. सरोजिनी नगर मार्केटमध्ये पाणी साचलेलं आहे. मोतीबाग मेट्रो स्टेशन जवळच्या रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे. नालासोपारा पूर्वेकडील कळंब समुद्रकिनारी बुधवारी एक 4-चाकी वाळू आणि दलदलीच्या भागामध्ये फसलेली आहे. याचवेळी समुद्राला भरती सुरू झाल्यानं पाण्याची पातळी वाढत गेली. मात्र स्थानिक नागरिकांनी वेळीच मदत केल्याने अखेर कार सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आली. रासायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हे ॲप तयार केलेलं आहे. 15 ऑगस्टपासून प्रायोगिक तत्वावर वाशिम जिल्ह्यातनं ॲपची सुरुवात होणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना रासायनिक खताची ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. वसई विरारमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने धडक कारवाई सुरू केलेली आहे. मनवेलपाडा तलाव परिसरात एका डेअरीवर धाडं टाकण्यात आली. मुदत संपलेलं दूध, आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्स विक्रीचा आरोप एका तक्रारदाराने केला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट अंजनगाव या रोडवर 2 चारचाकी वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं. या मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेचा कालावधी 17 ऑगस्टपर्यंत वाढवला आहे. शेवटचे 5 दिवस उरले असताना अजूनही सुमारे 37 लाख मतदारांची प्रक्रिया झालेली आहे. नवी मुंबईतील खारघर पनवेल परिसरात विदर्भ भवन उभारण्याच्या प्रस्तावाला आता गती मिळाली आहे. खारघर इथं उपलब्ध असलेली 2 एकर जागा विदर्भ भवनासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी रायगड आणि सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी हे आदेश दिले. गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनानं म्हाडाकडनं कल्याणमधील हेदुटणे आणि उत्तर शिव इथं जवळपास 13 हेक्टर जागेची चाचपणी सुरू केली आहे. राज्य शासनाच्या मालकीच्या या जमिनी ताब्यात घेऊन गिरणी कामगारांसाठी 300 चौरस फुटांच्या सुमारे 12,000 घरांची निर्मिती करण्याची म्हाडाच्या मुंबई मंडळाची योजना आहे. मुंबई उच्च न्यायालयानं कचऱ्यावरून नागरिकांच्या बेजबाबदार वृत्तीवर बोट ठेवलं. आपण कचरा निर्माण करत राहायचा आणि महापालिकेने तो सतत साफ करायचा, असं चालणार नाही असं निरीक्षण नोंदवत न्यायालयानं नागरिकांच्या बेजबाबदार वृत्तीवर बोट ठेवलेलं आहे. वरळी पोलीस कॅम्पच्या पुनर्विकासामध्ये निवृत्त पोलिसांना देखील घरं देण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा आणि पोलिसांच्या घरांबाबत उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. MMRDAच्या मुंबई वन या ॲपवर आतापर्यंत 1,04,00,000हून अधिक तिकिटांचं बुकिंग झालेलं आहे. मेट्रो, रेल्वे आणि बसची तिकिटे एकाच ॲपवर मिळत असल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
देशातील महागाई कमी करण्यामध्ये सरकारला अपयश आलेलं आहे. गेल्या 7 महिन्यांपासून महागाईने उच्चांक गाठला. रोजच्या खाण्यामध्ये लागणाऱ्या वस्तू महागल्यात, त्यामुळे सर्वसामान्यांना जोरदार झटका बसला असून त्यांचं महिनाभराचं बजेट कोलमडलं आहे. आयकर विभागानं कर ऑडिटची गरज नसलेल्या विशिष्ट व्यावसायिक करदात्यांसाठी ITR भरण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2026ला निश्चित केलेली आहे. पगारदारांसाठी 31 जुलैची मुदत संपली आहे. वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या CMRS या तपासणीला अखेर सुरुवात झालेली आहे. पथकानं या मेट्रो मार्गिकेची प्राथमिक तपासणी केली आहे. गणेशोत्सव अवघ्या 1.25 महिन्यावर आला असताना मुंबईतल्या धोकादायक पुलामुळे बाप्पांचं आगमन विसर्जनाच्या मिरवणुकीवर विघ्न निर्माण झालं. त्यामुळे गणेश मूर्तींच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या मार्गातल्या धोकादायक रेल्वे पुलांची पाहणी करून तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे. प्रवाशांना प्रवासामध्ये वाचनाचा आनंद घेता यावा यासाठी CSMT स्थानकावर मोफत वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. चर्चगेटच्या लायब्ररी जंक्शनला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेसाठी 238 AC लोकलची खासगी निविदा रद्द करण्यात आली आहे. आता चेन्नई, कपूरथला आणि रायबरेलीतील रेल्वे कारखान्यामध्ये लोकलची बांधणी होणार आहे. पहिली लोकल 2027 मध्ये तर संपूर्ण ताफा 2030 पर्यंत सेवेमध्ये आणण्याचं नियोजन आहे. नवी मुंबईतील फ्लेमिंगो, सोनेरी कोल्हे, मुंगूस आणि पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास जपण्याच्या सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी दिल्यात. DPS तलावाचं संवर्धन आणि नेरूळ सेक्टर 52A चा फ्लेमिंगो कन्झर्वेशन झोनमध्ये समावेश करण्याबाबत चर्चा झाली आहे. विरार पूर्वेमधील DMart आणि मनवेलपाडा परिसरामध्ये वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या लक्झरी बसेसवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. विशेष मोहिमेमध्ये 60 बसेसवर प्रत्येकी 1,500 ते 1,000-750 रुपयांचा दंड ठोठावला. मुंबईमधील निर्मल नगर पोलिसांनी सराईत ऑटो रिक्षा चोराला अटक करून चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आणले. पोलिसांनी सुमारे 2,35,000 रुपये किमतीच्या 4 चोरीच्या रिक्षा जप्त केल्या. CCTV आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. खारघर सेक्टर 12 मधील ज्वेलरी दुकानाचं शटर उचकटून अज्ञात चोरट्यानं सोने, हिरे आणि प्लॅटिनमचे दागिने लंपास केले. चोरीची किंमत सुमारे 1,64,00,000 रुपये असून खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. CCTVच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. विरार पूर्वेतील DMart आणि मनवेलपाडा परिसरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या लक्झरी बसेसवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेली आहे. त्यामध्ये अनेकांना दंड ठोठावलेला आहे. मुंबईमधील निर्मल नगर पोलिसांनी सराईत ऑटो रिक्षा चोराला अटक करून चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आणले. पोलिसांनी सुमारे 2,35,000 रुपये किमतीच्या 4 चोरीच्या रिक्षा जप्त केल्या. परभणीच्या मानवत MD ड्रग्ज प्रकरणामध्ये पोलिसांनी बीड, लातूर आणि धाराशिवमधून 6 आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये कळंबमधील नगरसेवक मोशिम सलीम मिर्झा यांचा समावेश आहे. न्यायालयानं आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नागपुरातल्या रेडिसन चौकातल्या सिग्नलवर तरुणीनं रस्त्याच्या मध्यभागी डान्स करत रील बनवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याची चर्चा आहे. संबंधितांवर कारवाईची मागणी होती आहे.